भगवान बुद्धांची अमरवाणी, धम्मपद, दार्शनिक तात्विक विचारांचा समन्वय, प्राध्यापक धर्मानंद कोसंबी. बालवग्गो, धम्मपद क्रमांक 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74 व 75. नतं कमं कतं साधुयं कत्वा अनुतप्पती यस असुमुखो रोदं विपाकं पट्टी सेवती. ते कर्म करणे चांगले नव्हे की जे करून करणारा पश्चाताप पावतो व ज्याचा परिणाम रडत रडत आसवे गाळीत तो भोगतो. तंग च कम्मं कत्तं साधुयं कत्वा नानुतप्ती येस पतितो सुमनो विपाकं पट्टी सेवती. आणि ते कर्म करणे चांगले की जे करून करणारा पश्चाताप पावत नाही व ज्याचा परिणाम संतुष्ट होऊन व प्रसन्न मनाने तो अनुभवतो. मधुआ मय्यती बालो याव पापंग न पच्यती यदाच पच्यती पापंग बालो दुःखंग निगच्छती. जोपर्यंत पाप परिपक्व होत नाही तोपर्यंत मूर्ख त्याला मद्याप्रमाणे गोड मानतो, पण जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा तो मूर्ख दुःख पावतो. मासे मासे कुसगेन बालो भुज्यत भोजन नसो संगत धम्मानं कलिंग अगत्ती सोळसी. मूर्ख जरी दर महिन्यास कुशाग्रावर मावेल इतके अन्न घेत राहिला तरी ज्याने धर्म जाणला आहे त्याच्या 16व्या कलेची देखील त्याला पात्रता येणार नाही. नही पापं कत्तं कम्मं सज्जू खीरं व मुच्यती दहतं बालमन्वेती भस्मछन्नो व पावको. जसे दूध तत्काळ फाटत नाही तसे वाईट पाप केलेले कर्म तत्काळ फळत नाही. राखेत झाकलेल्या अग्नीप्रमाणे ते जाळीत जाळीत मूर्खामागून येते. यावदेव अनथाय हत्तं बालस्य जायती हत्ती बालस्य सुखंगस्य मध्यमस्य विपातयं. मूर्खाला शिकविलेले सगळे काही अनर्थावहच होते व ते त्याचे मस्तक फोडीत त्याच्या पुण्याईचा नाश करते. असतं भावना मिच्छेय पुरे खारंगच भिक्खुसु आवासेसु च ईश्वर्यं पूजा परकुलेसु च. जी ध्यान भावना आपण साधली नाही ती आहे असे म्हणण्याची, भिक्खूत पुढारी होण्याची, विहारात वर्चस्वाची मुख्य होण्याची व परकुलात गृहस्थांच्या घरी पूजा मिळवण्याची इच्छा मूर्ख भिक्खू धरतो. ममेव कत्त मयंतु गिही पब्बजिता उभो ममे वाती वसा असु किच्चा किच्चेसु किसेमिच इति बालस्य संकल्पो इच्छा मानोच उद्धती. ग्रहस्थ आणि प्रव्रजित दोघेही मीच केलेले मानत कोणतेही कृत्य किंवा अकृत्य असेल त्यात ते मलाच पूर्ण वश असो असा मूर्ख भिक्खूचा संकल्प असतो. त्यामुळे केवळ इच्छा व मान अहंकार वाढतो. अय्याही लाभूपनिसा
अय्या निबान गामिनी एवमित्तंग अभियायजाय भिक्खू बुद्धस्य सावको सक्कारम नाभिनंदिये विवेकमनुभूये. लाभापाशी जाणे बसणे निराळे व निर्वाणाप्रत जाणे निराळे हे असे जाणून बुद्धाचा श्रावक असलेल्या भिक्खूने सत्काराचे स्वागत करू नये. विवेक म्हणजे एकांत वाढवावा. डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक अँड शेअर करा.